तर तुम्हाला माहिती आहे का मी नेमका महाराजांना गुरुवारी कसं सजावट करतो? तर स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठल्या पहिले तर आम्ही काकड आरती वगैरे करून घेतलो होतो. त्याच्यानंतर महाराजांना अभ्यंग स्नानासाठी जे सगळं लागतं ते आणून ठेवलं होतं आणि याच्यामध्ये महाराजांचे वस्त्र आणि गुरुवारी लावायचे किरीट वगैरे होतं आणि गरम पाणी वगैरे सगळे मित्रांनी करून ठेवले होते आणि ते पण आणून ठेवले सगळं आतमध्ये. आणि बाकीचं जे थोडंफार तयारी वगैरे होते ते सगळं करून घेतलं होतं आणि मग जे अभिषेकाला लोक वगैरे होते, गुरुवार म्हणून खूप गर्दी होती त्याच्यामुळे जास्तच लोक आले होते आज. आणि मग थोड्याच वेळात महाराजांचं अभ्यंग स्नान पण झालं होतं आणि आपल्या मठाची माहिती वगैरे सांगत होते आणि ह्याच्यानंतर आपल्याला चालू करायचं होतं पादुकांचा अभिषेक. आणि मग थोड्याच वेळात पादुकांचा अभिषेक पण झालं. आता बाकीचं आपल्याला तयारी करायचं होतं. बाकीचे लोक तर सगळे बाहेर बसले होते. त्याच्यानंतर आता आपल्याला बाकीचं तयारी वगैरे करायचं होतं. पहिलं तर आम्ही गाय वगैरे आणून ठेवलं सगळं पुसून. त्याच्यानंतर आता बाकीचं डिझाईन वगैरे काढायचं होतं फुलांचं, ते लगेच चालू केलो आम्ही. आणि ते झाल्यावरती मस्त आपलं आरती वगैरे संपन्न झालं आणि ते झाल्यावरती मित्रासोबत आम्ही निघालो होतो बाहेर नाश्ता करायला आणि मित्राच्या गाडीवर बसलोच होतो की मित्राच्या गाडीचं पेट्रोल पण संपलं. तसंच धक्का मारत मित्र घेऊन गेला पेट्रोल पंपापर्यंत गाडी आणि मग पेट्रोल वगैरे टाकून मी आणि माझा मित्र गेलो मग नाश्ता करायला. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की गुरुवारी महाराजांचं सजावट कसं झालं ते बघून घ्या.